आणि शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभूंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी मूळ प्रतींवरची व्हीपची तारीख जी सादर करण्यात आलेली आहे ती तारीख झेरॉक्सवर का नाही असा महत्त्वाचा प्रश्न जेठमलानींनी उपस्थित केला आहे। तारीख दिसतेय हे खरं आहे, पण झेरॉक्समध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकते असंही जेठमलानी यांनी म्हटलंय। आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, याआधी सुद्धा आपण पाहिलं की शिंदे गटाच्या वकिलांकडून आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुनील प्रभूंनी म्हटलं आणि आता पुन्हा एकदा जेठमलानी सुनील प्रभूंची कोंडी करतायत की काय असे प्रश्न दिसतायत। निकिता, आपण पाहतो की सुनील प्रभू यांची उलट तपासणी होते आहे। त्यामुळे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी गेल्या 3 दिवसापासून त्यांना अनेक प्रश्न विचारतायत आणि त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि सुनील प्रभू जी उत्तरं देत आहेत ती विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान रेकॉर्डवरती घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। आणि आता कागदपत्रांच्या संदर्भात ही उलट तपासणी सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी दाखल करण्यात आलेली याचिका होती तशीच याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी तारीख आहे ती या अध्यक्षांच्या समोर दाखल केलेल्या याचिकेमध्ये का नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। शिवाय सुनील प्रभू यांना एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला, तो म्हणजे या याचिकी खरी नक्कल जी आहे ती विधानसभा अध्यक्षांच्या समोर तुम्ही जोडलेली आहे का? त्यावरती होय ती खरी नक्कल आहे असं सुनील प्रभू यांनी उत्तर दिलेलं होतं। त्यामुळे याचिकेत जी तारीख आहे ती या नकलेच्या पेपरवरती का नाही असा प्रश्न त्यांनी सुद्धा उत्तर विचारलेला आहे। आणि सुनील प्रभू यांनी जी उत्तर दिलेली आहेत ती आपण पाहतोय की कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असू शकते आणि मला आता नीटचं आठवत नाही कोणत्या दिवशी ही तारीख टाकलेली होती किंवा कोणी त्याच्यावरती सही केलेली होती हेही आठवत नाही असं सांगितलेलं होतं। त्यावेळी हे आठवत नाही हे वाक्य जे आहे ते रेकॉर्डवरती घ्यावं आहे असं जे आहे ते महेश जेठमलानी यांनी म्हटलेलं आहे। सध्या लंच ब्रेक झालेला आहे, पुन्हा एकदा लंच ब्रेक नंतर ही सुनावणी सुरू होईल आणि त्यावेळी पुन्हा एकदा सुनील प्रभू यांना हे उलट तपासणी दरम्यान प्रश्न विचारले जातील। मात्र मागच्या 3 दिवसापासून जे काही प्रश्न सुनील प्रभू यांना विचारले जात आहेत किंवा वारंवार एकाच प्रश्नाची सरबत्ती सुनील प्रभू यांच्यावरती केली जाते त्यानुसार सुनील प्रभू यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आरोप केलेला होता की मला गोंधळात टाकण्यासाठी असे प्रश्न जे आहेत ते शिंदे गटाच्या वकिलांकडून विचारले जात आहेत। संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि यावरती ठाकरे गटाच्या वकिलांनी सुद्धा आक्षेप घेतलेला होता। त्यामुळे सुनील प्रभू यांची 3 दिवसांची ही सगळी उलट तपासणीची प्रश्नोत्तर आपण पाहिली। मात्र आता अजून 28 तारखेनंतरच्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाच्या बाजूने कुणाची उलट तपासणी होते किंवा कुणाची साक्ष नोंदवली जाते आणि त्यावेळी ठाकरे गटाकडून अशा प्रकारची कोंडी शिंदे गटाच्या संबंधित नेत्याची किंवा संबंधित प्रतोदाची केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पहिला हा प्रश्नोत्तरांची उलट तपासणी जी आहे ती आता शिंदे गटाच्या वतीनं ठाकरे गटाचे सुनील प्रभू जे आहेत त्यांची घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शिंदे गटाच्या वतीनं कोणाची ही उलट तपासणी केली जाते किंवा कोणाचं नाव दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 3 दिवसांच्या या सगळ्या उलट तपासणी दरम्यान सुनील प्रभू यांना कुठेतरी कोंडीत आणण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदे गटाच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये ही सुनावणी दरम्यान काय काय होतं किंवा सुनील प्रभू दुसऱ्या सेशनमध्ये कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। बरोबर निकिता, हो, ते सगळं काही जाणून घेत राहू तुमच्याकडून कृष्णा। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर आपण जाणार आहोत